स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांचा रस्सा। आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगांचा रस्सा। तर मग ह्याच्यासाठी मी इथे 4 शेवग्याच्या शेंगा बारीक अशा कट करून घेतल्या, मीडियम साईजमध्ये सोलून घेतलेल्या आहेत। एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतला आहे, कढीपत्ता घेतलाय आणि इथे मी वाटण घेतलंय। ओलं खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घेतलेलं आहे। 4 चमचे छोटे दाण्याचं कूट घेतलेलं आहे, शेंगदाण्यांचं। हळद घेतली आहे। इथे मी घाटी मसाला घेतला आहे, कांदा लसूण मसाला, जिरा आणि मोहरी घेतली आहे आणि फोडणीसाठी तेल। तर चला मग आपण रेसिपी बघूया। ह्याच्यामध्ये मी 4 चमचे तेल टाकते। तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत। राई छान तडतडली की मग त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत। कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकणार आहोत चिरलेला, कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घ्यायचा आहे। छान आपला आता कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकते। टोमॅटो पण छान असा मऊ द्यायचा। टोमॅटो आपला छान असा मऊ झालेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकते, अर्धा चमचा, आणि कांदा लसूण मसाला 1 चम्मच टाकते। जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही तिखट टाकू शकता याच्यामध्ये। आणि आता मी जे कांदा लसूण आणि कोथिंबीरीचा वाटण घेतलं आहे ते मी टाकते याच्यात। आता मी ते शेंगा घेतलेल्या आहेत, त्या शेंगा याच्यामध्ये टाकून घेते। आणि चवीप्रमाणे मीठ टाकते। आता याच्यामध्ये मी दाण्याचं कूट टाकते, शेंगदाण्याचं, छान असं फ्राय करून घ्यायचं। आता याच्यामध्ये मी पाणी ॲड करते। जसा तुम्हाला रस्सा पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करायचं। आता छान उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आली की मग मी कुकरचं झाकण लावणार आणि मीडियम गॅसमध्ये मी 2 शिट्ट्या काढणार त्याच्या। आता छान उकळी आलेली आहे आपल्या रस्स्याला। आता मी कुकरचं झाकण लावते आणि मीडियम गॅसमध्ये मी 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। आता आपण बघूया आपला रस्सा रेडी झाला आहे का। छान आपला रस्सा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। शेंगा पण बरोबर शिजलेल्या आहेत, जास्त पण अशा फुटलेल्या नाही आहेत। अशा प्रकारे झटपट जसं तुम्हाला पाणी पाहिजे असेल तसं तुम्ही रस्सा वाढवू शकता आणि छान टेस्ट लागते। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा ही रेसिपी। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।